काय तुम्हाला कधी जाणवलंय की जशी जशी महाशिवरात्री जवळ येते तशी तुमच्या मनातील कामुकता आणि सेक्शुअल डिझायर अचानक का वाढू लागते? का त्या दिव्य रात्रीच्या आधीच तुमचं मन सर्वात जास्त विचलित होतं आणि तुमचं ब्रह्मचर्य तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं? हा केवळ एक योगायोग आहे की निसर्ग तुमच्यासोबत एखादा मोठा खेळ खेळतोय? नमस्कार, मी नवल शिंदे. आजच्या या ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण अशा सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या अंगावर शहारे येतील. आज आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या काळात ही ऊर्जा लीक का होते आणि तिला वाचवून वीर्याचे ओजसमध्ये आणि ओजसचे शिवत्वामध्ये रूपांतर कसं करायचं. जर आज तुम्ही तुमच्या वासनेसमोर हारलात तर समजा तुम्ही तुमची कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची सर्वात मोठी संधी गमावलीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण बाजारातले गुरु कधीच सांगणार नाहीत असा वीर्य ते ओजस प्रवासाचा मार्ग उघड करणार आहोत. महाशिवरात्री जवळ येतेय आणि आपल्यातली लैंगिक इच्छा अचानक का वाढते? कधी विचार केला याचा? त्या दिव्य रात्रीच्या आधीच मन सगळ्यात जास्त विचलित का होतं? हा फक्त एक योगायोग आहे की निसर्ग आपल्यासोबत काहीतरी वेगळाच खेळ खेळतोय? खरंय. आज आपण एका स्रोताच्या मदतीने यामागचं आध्यात्मिक विज्ञान समजून घेणार आहोत. आपल्या श्रोत्यांनीच शेअर केलेला हा स्रोत सांगतो की या ऊर्जेला दाबायचं नाहीये, तर तिला योग्य दिशा देऊन स्वतःच्या विकासासाठी वापरायचं कसं. अगदी. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे. या स्रोतानुसार महाशिवरात्रीच्या काळात वाढणाऱ्या ऊर्जेचं स्वरूप आणि महत्त्व काय आहे हे बघूया. हा काहीतरी दाबून टाकण्याचा विषय नाहीये, उलट ही एक खूप मोठी संधी आहे. हा स्रोत आपल्याला वीर्यापासून ओजस आणि ओजसातून शिवत्वापर्यंतच्या एका प्रवासाबद्दल सांगतो. वा. आपण या स्रोताच्या आधारे ऊर्जेला खालच्या केंद्रांपासून वरच्या केंद्रांपर्यंत, म्हणजे मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत नेण्याच्या प्रक्रियेबद्दल टप्प्याटप्प्याने बोलणार आहोत. तर मग सुरुवात करूया. याची सुरुवात होते एका खूप सुंदर संकल्पनेने. स्रोत सांगतो की पौर्णिमेला कसं चंद्रामुळे समुद्राच्या लाटा उंच उसळतात, हो, तसंच काहीसं महाशिवरात्रीच्या काळात होतं. ह्या काळात वैश्विक शक्ती आपल्या शरीरातला द्रवरूप पदार्थांना म्हणजे वीर्याला वरच्या दिशेने खेचतात. बरोबर. पण मग इथे एक प्रश्न येतो. जर ही ऊर्जा नैसर्गिकरित्या वर खेचली जातीये तर ती थेट आपल्या डोक्यापर्यंत का पोहोचत नाही? ती मध्येच का अडकते? हाच या प्रवासातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कल्पना करा की एका नदीला समुद्राकडे जायचंय, पण मध्ये अनेक बंधारे आहेत जे बंद आहेत. अच्छा. मग काय होईल? पाणी तिथेच साठून राहील आणि पसरेल. आपल्या शरीरातही तसंच होतं. या स्रोतानुसार जेव्हा ही वैश्विक ऊर्जा वीर्याला वर खेचते, पण आपल्या शरीरातले ऊर्जेचे मार्ग म्हणजे चक्र ते बंद किंवा असंतुलित असतात, तेव्हा ती ऊर्जा खालच्या केंद्रांवरच जमा होते. अगदी. आणि यामुळेच कामुकता किंवा लैंगिक इच्छा वाढते. ही ऊर्जा बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधते. आणि यालाच स्रोत प्रकृतीची परीक्षा म्हणतो. अगदी बरोबर. प्रकृतीची परीक्षा म्हणजे आपल्यासमोर दोन पर्याय असतात, बरोबर? हो. एकतर या ऊर्जेला क्षणिक सुखासाठी बाहेर सोडून देणे, ज्यामुळे ती वाया जाते, किंवा मग दुसरा मार्ग आहे साधनेचा, ज्याद्वारे तिचं रूपांतर करता येतं. रूपांतर. या लेखनात एक सुंदर कल्पना मांडली आहे की जर या ऊर्जेला रोखून ब्रह्मचर्याचं पालन केलं तर हेच वीर्य सामान्य शारीरिक द्रव न राहता ते कुंडलिनी शक्तीचं रूप धारण करतं. अच्छा, म्हणजे एक सुप्त शक्ती जी जागृत होण्याची वाट बघतीये. बरोबर. आता इथून पुढे हे खूपच रंजक होतंय. स्रोत सांगतो की ही ऊर्जा आपल्या सगळ्यात खालच्या चक्रावर म्हणजे मूलाधार चक्रावर येऊन आदळते. कुंडलिनी शक्ती इथेच एका सुप्त सापाप्रमाणे असते. पण मग या पहिल्याच दरवाजावर नियंत्रण कसं मिळवायचं? कामुक विचार आल्यावर मन तर अजूनच भरकटतं. हो, आणि म्हणूनच इथे शिस्तीची गरज आहे. मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी, जे स्थिरतेचं प्रतीक आहे. याचा रंग आहे लाल. आणि या चक्रावर श्री गणेशांचं राज्य आहे असंही म्हटलंय. हो, ते एका पहारेदाराच्या भूमिकेत आहेत. जोपर्यंत साधकाच्या जीवनात अनुशासन आणि ब्रह्मचर्य येत नाही तोपर्यंत गणेशजी हे दार उघडत नाहीत. मग याला स्थिर कसं करायचं? स्रोत सांगतो की कामुक विचार आल्यास घाबरायचं नाही. आपली सगळी एकाग्रता पाठीच्या कण्याच्या सगळ्यात खालच्या भागावर न्यायची आणि मूलबंध लावायचा. थांबा, मूलबंध हा शब्द ऐकायला खूप तांत्रिक वाटतोय. आपल्या श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. मूलबंध म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाठीच्या कण्याच्या सर्वात खालच्या भागातील स्नायूंना आकुंचन देऊन ऊर्जेला आतल्या आत लॉक करण्याची एक योगिक क्रिया आहे.
अच्छा, म्हणजे जसं आपण बाटलीचं झाकण घट्ट लावतो तसं. अगदी तसंच. यामुळे ऊर्जा खाली वाहून न जाता वरच्या दिशेने जायला प्रवृत्त होते. आणि ल हा या चक्राचा बीज मंत्र आहे. त्याच्या जपाने मनाला स्थिरता मिळते. वाव, म्हणजे हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक नियंत्रण पण आहे. पण इथे धोका काय आहे? समजा ऊर्जा इथेच अडकली तर काय होतं? उत्तम प्रश्न. जर ऊर्जा मूलाधार चक्रातून वर गेली नाही आणि तिथेच साठून राहिली तर ती व्यक्तीला अधिक असुरक्षित, लोभी आणि फक्त शारीरिक सुखाच्या मागे धावणारी बनू शकते. अच्छा. ती व्यक्ती सतत अस्तित्वाच्या चिंतेत अडकून राहते. म्हणून या ऊर्जेला पुढच्या चक्राकडे नेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हीच शक्ती विनाशाचं कारण बनू शकते. ठीक आहे, म्हणजे मूलाधार चक्रात ऊर्जेला शिस्त लावली, तिला लॉक केलं, पण एकदा काही शक्ती स्थिर झाली की ती शांत बसत नाही, बरोबर? बरोबर. मग ती पुढे कुठे जाते? ती जाते स्वाधिष्ठान चक्राकडे. हे चक्र नाभीच्या साधारण 2 इंच खाली आहे आणि याला स्रोत कामुक कल्पनांचा मायाजाल म्हणतो. कामुक कल्पनांचा मायाजाल, म्हणजे इथे परीक्षा जास्त कठीण होते का? हो, कारण इथे खरी परीक्षा सुरू होते. मूलाधार चक्रात इच्छा शारीरिक होती, पण स्वाधिष्ठान चक्रात ती मानसिक आणि भावनिक बनते. म्हणजे इथे मनात जास्त आकर्षक, जास्त खोल आणि जास्त सर्जनशील कामुक विचार येऊ लागतात. या चक्राचं तत्व आहे जल. पाण्याप्रमाणे हे विचार प्रवाही आणि चंचल असतात. आणि याचा रंग नारंगी आहे? अगदी. येथील देवता ब्रह्मा आहेत, जे सृजनाचे प्रतीक आहेत. येथेच वासनेचं रूपांतर उपासनेत होऊ लागतं. पण हे रूपांतर नक्की कसं घडतं? स्रोत याबद्दल काय सांगतो? म्हणजे विचारांना दाबून टाकायचं का? अजिबात नाही. दाबलेली कोणतीही गोष्ट दुप्पट शक्तीने परत येते. खरंय. स्रोत सांगतो की इथे विचारांशी लढायचं नाहीये, तर त्या ऊर्जेला एक नवीन दिशा द्यायची आहे. वम या बीजमंत्राच्या जपाने आणि नाभीच्या खाली लक्ष केंद्रित केल्याने ही ऊर्जा कामुक कल्पनांकडे न जाता सर्जनशीलतेकडे वळू लागते. अच्छा. या स्रोतानुसार जो साधक हिथे आपली ऊर्जा साधतो तो कला, संगीत, लेखन या क्षेत्रात नवीन उंची गाठतो. त्याची लैंगिक ऊर्जाच आता त्याची सर्जनशील ऊर्जा बनते. वा, म्हणजे जी ऊर्जा आधी अडथळा वाटत होती तीच आता एका नव्या निर्मितीची शक्ती बनते. बरोबर. पण यानंतरचा टप्पा तर शरीराचा पॉवर हाऊस आहे असं म्हणतात. अगदी बरोबर. स्वाधिष्ठान पार केल्यावर ऊर्जा पोहोचते मणिपूर चक्रात, जे आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. हे शरीराचं पॉवर हाऊस किंवा ऊर्जा केंद्र आहे. ज्याचं तत्व अग्नी आहे. हो. आणि रंग पिवळा. ब्रह्मचर्याची शक्ती इथे पोहोचल्यावर साधकामध्ये प्रचंड आत्मविश्वास, तेज आणि इच्छाशक्ती निर्माण होते. जगात काहीही अशक्य नाही असं त्याला वाटू लागतं. अरे वा, म्हणजे हीच ऊर्जा जी आधी फक्त असुरक्षिततेशी जोडलेली होती तीच आता आत्मविश्वासाचा स्रोत बनते. हा तर खूप मोठा बदल आहे. हो. पण इथेच सर्वात मोठा सापळा आहे अहंकार. अहंकार? हो. इथे पोचल्यावर साधकाला सत्ता, प्रसिद्धी आणि अधिकाराचा मोह होऊ शकतो. मीच सर्व काही आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी भावना निर्माण होऊ शकते. अच्छा, मग यावर मात कशी करायची? या चक्राचे देवता भगवान विष्णू आहेत, जे पालन करते आहेत. आणि या अहंकारावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे समर्पण. समर्पण म्हणजे नक्की काय? आपल्या स्रोतामधला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इथे या बीज मंत्राने अहंकाराच्या अग्नीला शुद्ध केलं जातं. साधक आपल्या इच्छाशक्तीला स्वार्थासाठी न वापरता इतरांच्या कल्याणासाठी म्हणजे समष्टीसाठी वापरायला शिकतो. तो स्वतःला करता न मानता एका मोठ्या शक्तीचं माध्यम मानू लागतो. अगदी. इथेच खऱ्या नेतृत्वाची सुरुवात होते. म्हणजे या टप्प्यावरचा मुख्य धडा हा आहे की खरी शक्ती अधिकारातून नाही तर समर्पणातून येते. आणि समर्पणातूनच आपण हृदयापर्यंत पोहोचतो का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला. मणिपूरच्या अग्नीतून बाहेर पडून ऊर्जा हृदयाच्या ठिकाणी येते, जिथे अनाहत चक्र आहे. इथे शक्तीचं रूपांतर प्रेमात होतं. आत्तापर्यंतचा प्रवास मीपणाचा होता, इथून पुढे तो आपलेपणाचा होतो. अगदी. या चक्राचा तत्व आहे वायू आणि रंग आहे हिरवा. इथे आल्यावर साधनेचा उद्देश स्वकडून समष्टीकडे जातो. जगातील प्रत्येक जीव आपला वाटू लागतो. द्वेष आणि मत्सर कायमचे निघून जातात. हे ऐकायला खूप सुंदर वाटते. हो. या चक्राचे देवता शिवाचे ईशान रूप आहे आणि बीज मंत्र यम आहे. इथे एक विलक्षण अनुभव येतो, ज्याला अनहद नाद म्हणतात. अनहद नाद म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय निर्माण होणारा एक आंतरिक ध्वनी. तो ऐकू येऊ लागतो.
पण इथेही काही अडथळा किंवा धोका असतो का? प्रेमात काय धोका असू शकतो? इथला अडथळा आहे मोह किंवा आसक्ती. अच्छा. साधक भावनांमध्ये वाहून जाऊ शकतो. तो इतरांच्या दुःखाने इतका विचलित होऊ शकतो की स्वतःची साधनाच विसरून जाईल. म्हणून इथे करुणेला शक्ती बनवायला हवं, कमजोरी नाही. प्रेम करायचं, पण त्यात अडकून पडायचं नाही. हृदयातून वर आल्यावर आपण कंठाशी येतो. निळकंठाची जागा. इथे काय घडतं? हृदयातून ऊर्जावर कंठाकडे जाते, ज्याला विशुद्धी चक्र म्हणतात. याचं तत्व आहे आकाश आणि रंग निळा. भगवान शंकराने आलाहाल विष इथेच धारण केलं होतं. हो, म्हणूनच हे चक्र शुद्धीकरणाचं केंद्र मानलं जातं. आतापर्यंतच्या प्रवासात जे काही नकारात्मक विचार, भावना, संस्कार जमा झाले असतील ते इथे शुद्ध होतात. आणि इथे ब्रह्मचर्याचा काय परिणाम दिसतो? इथे ब्रह्मचर्याचा खरा चमत्कार दिसतो असा हा स्रोत सांगतो. या चक्राच्या जागृतीने वाक्सिद्धी प्राप्त होते. एक मिनिट. वाक सिद्धी म्हणजे आपण जे बोलू ते खरं होतं. हे तर एखाद्या सुपरपॉवरसारखं वाटतंय. हो, साधारणपणे तसाच अर्थ घेतला जातो. पण याचा खरा अर्थ अधिक खोल आहे. वाक्सिद्धी म्हणजे आपल्या वाणीत एक विलक्षण आकर्षण आणि सत्यता येते. अच्छा. आपण निरर्थक बोलणं बंद करतो. आपले शब्द इतरांवर प्रभाव टाकू लागतात, कारण ते विचारांच्या शुद्धतेतून आलेले असतात. आणि याला साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मौन. मौन. कमी बोलून, गरजेपुरतं बोलून आपण वाणीची ऊर्जा वाचवतो. हा या चक्राचा बीजमंत्र आहे. आणि आता आपण त्या टप्प्यावर पोचलो आहोत जिथे माणूस आणि देवामधला पडदा हटू लागतो. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र. तिसरा डोळा. हो, तिसरा डोळा. अगदी. आत्तापर्यंतचा सगळा प्रवास याच जागेपर्यंत पोहोचण्यासाठी होता. इथे पोहोचल्यावर वीर्यशक्तीचं तिच्या सर्वात शुद्ध स्वरूपात रूपांतर होतं, ज्याला स्रोत, ओजस आणि तेजस म्हणतो. पुन्हा एकदा नवीन शब्द आले. ओजस आणि तेजस म्हणजे नक्की काय? हे वीर्यापेक्षा वेगळे कसे आहेत? कल्पना करा की आपल्याकडे कच्चं तेल आहे. ते झालं वीर्य. ठीक आहे. त्यावर प्रक्रिया करून आपण पेट्रोल बनवतो. ते झालं ओजस. आणि त्यातूनही अधिक शुद्ध करून विमानाचं इंधन बनवतो. ते झालं तेजस. वाह, छान उदाहरण आहे. स्रोत सांगतो की वीर्य जे एक शारीरिक द्रव आहे ते शुद्ध होऊन ओजस बनतं. ओजस म्हणजे एक सूक्ष्म तेजस्वी ऊर्जा जी बुद्धी, स्मृती आणि रोगप्रतिकारशक्तीला प्रचंड वाढ होते. आणि तेजस ती त्याही पुढची अवस्था आहे जी आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यांतून एक दैवी चमक म्हणून दिसते. म्हणजे खरा पुरुषार्थ इथे सिद्ध होतो. या चक्रापर्यंत पोहोचणे हेच खरे पुरुषार्थ आहे असा हा स्रोत मानतो. आणि गंमत म्हणजे महाशिवरात्रीची रात्र हेच तिसरे नेत्र उघडण्याची सर्वोत्तम रात्र मानली जाते. ओम हा येथील बीजमंत्र आहे. स्रोताने एक स्पष्ट इशारा दिलाय. ब्रह्मचर्याशिवाय, खालच्या चक्रांना शुद्ध केल्याशिवाय इथे पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेडेपणा आहे. कारण ही प्रचंड ऊर्जा केवळ शुद्ध मन आणि शरीरच सांभाळू शकतं. आणि या सगळ्या प्रवासानंतर अंतिम टप्पा सहस्रार चक्र. डोक्याच्या सर्वात वरच्या भागातील 1000 पाकळ्यांचं कमळ. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्रोत म्हणतो की या चक्राला जागृत केले जात नाही, ते स्वतःच उमलते. स्वतःच उमलते. हो, जसं आपण बी पेरतो, पाणी घालतो, खत घालतो, पण फूल त्याच्या वेळेनुसारच उमलतं. आज्ञाचक्रापर्यंतचा प्रवास ही आपली साधना आहे, आपलं कर्म आहे. सहस्रार चक्र हे त्याचं फळ आहे, ती एक कृपा आहे. म्हणजे इथे साधक आणि साध्य एकरूप होतात. अगदी. हा तो क्षण आहे जेव्हा एक लहानशी नदी हजारो किलोमीटरचा प्रवास करून शेवटी अथांग सागराला मिळते आणि स्वतः सागररूप होते. मीपणा पूर्णपणे विरघळून जातो. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. हो, मीच ब्रह्मा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. कुंडलिनी यात्रा पूर्ण होते आणि साधक जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तो साक्षात शिवरूप होतो. तर या स्रोताच्या आधारे आपण पाहिलं की हा केवळ लैंगिक ऊर्जेला दाबण्याचा प्रकार नाही, तर हा एक संपूर्ण वैज्ञानिक प्रवास आहे. हो, शारीरिक ऊर्जेला टप्प्याटप्प्याने शुद्ध करून तिला दैवी चेतनेमध्ये रूपांतरित करण्याचा. आणि महाशिवरात्रीची रात्र या आंतरिक कार्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली संधी असू शकते. आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. महाशिवरात्रीला वाढणारी ही ऊर्जा म्हणजे केवळ एक अडथळा किंवा मोह नाही, तर या दृष्टिकोनातून पाहिल्यास ती एका महान आध्यात्मिक प्रवासाची हाक आहे. निसर्ग आपल्याला संधी देत आहे.
आता निवड आपल्या हातात आहे. त्या ऊर्जेला क्षणिक सुखासाठी वाया घालवायचं की अनंत काळाच्या परमानंदाच्या प्रवासासाठी वापरायचं? अगदी. या स्रोतामध्ये ऊर्जेच्या या प्रवासासाठी 2 मार्ग सांगितले आहेत. एक हठयोगाचा म्हणजे कठोर साधनेचा आणि दुसरा भक्ती मार्गाचा म्हणजे प्रेम आणि समर्पणाचा. हो, आणि यातून एक विचार मनात येतो. आत्मपरिवर्तनाची खरी किल्ली कठोर अनुशासनात आहे की संपूर्ण समर्पणात? आपल्या स्वतःच्या स्वभावाला कोणता मार्ग अधिक जवळचा वाटतो? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला तंत्रांच्या पलीकडे जाऊन आपल्या वैयक्तिक आध्यात्मिक प्रवासाच्या गाभ्याशी नेतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, महाशिवरात्रीचा हा प्रवास केवळ एका रात्रीचा चमत्कार नसून ती एक संपूर्ण वैज्ञानिक यात्रा आहे. मूलाधार ते सहस्त्रावापर्यंतचा हा प्रवास आणि वीर्य रक्षणापासून ब्रह्मचर्य सिद्धीपर्यंतचे गूढ रहस्य समजून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. पण हा प्रवास इथेच संपत नाही. जर तुम्हाला ही साधना अधिक सखोलपणे शिकायची असेल तर मी या विषयावर एक संपूर्ण महाशिवरात्री साधना सिरीज तयार केली आहे. तुम्ही आता जो भाग पाहिलात तो त्या साखळीतील एक दुवा असू शकतो. त्यामुळे या विषयाचं संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी आत्ताच या प्लेलिस्टच्या पहिल्या एपिसोडपासून पाहायला सुरुवात करा, जिथे मी आहार, दिनचर्या आणि संकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला हठयोगापेक्षा भक्ती मार्गाने चक्रजागृती करायची असेल तर त्यासाठीची स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा आपल्या चॅनलवर मोफत उपलब्ध आहे. आणि जे साधक या मार्गावर माझ्यासोबत वैयक्तिकरित्या जोडले जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी मी दर रविवारी 1 तास लाईव्ह येतो. या विशेष मार्गदर्शनासाठी तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जर तुम्हाला हे आध्यात्मिक विज्ञान आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमच्या मनातील प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून शिवत्वाच्या या प्रवासात आपण नेहमी एकत्र राहू. ओम नमः शिवाय.